खालापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज 1000 कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला। पक्षप्रवेश रोहिदास पिंगळे यांच्या विश्वास ठेवून आज नागरिकांनी 800 लोकांनी पक्षप्रवेश केला। तसेच 12 गावातील नागरिकांनी सुधाकर भाऊ घारे यांच्यावर विश्वास ठेवून पक्षामध्ये प्रवेश केला। यावेळी पक्षप्रवेश करत असताना सर्व नागरिकांना समूह आणि चांगली वागणूक दिली असं प्रतिपादन सुधाकर भाऊ घारे यांनी बोलताना व्यक्त केलं। या कार्यक्रमासाठी हजारोच्या संख्येने नागरिक मोठ्या उपस्थित होते। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख पाहुणे सुधाकर भाऊ घारे, भाविक कुंदार तसेच अशोक भोपतराव, भगत काका व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंकित साखरे, खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे, भूषण पाटील, शेखर पिंगळे, रोहिदास पिंगळे व पार्टीतले अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते व 800 लोकांचा पक्षप्रवेश करण्यात आला। पक्षप्रवेश जे आमचे 4 घेतले पण आमचा एकच वाघ आला आणि त्यांनी 800 कार्यकर्त्यांसहित आज 1000 कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पक्षप्रवेश करून आणले। यावेळी कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या नागरिकांनी मोठ्या जल्लोषात आणि आनंदाच्या वातावरणामध्ये पक्षप्रवेश केले। या कार्यकर्त्यांना पाहून सुधाकर भाऊ घारे खालापूर तालुक्याची कार्यकर्त्यांची ताकद राष्ट्रवादी काँग्रेसची पाहून भाऊक होऊन गेले व आपल्या कार्यकर्त्यांचा कौतुक त्यांनी केलं। आणि तसे त्यांनी बोलताना म्हटले की आमदार यांनी सांगावं की खालापूर कर्जतमधील असणाऱ्या तरुणांना कायमस्वरूपी कंपन्यांमध्ये कामासाठी परवानगी केले लावले आहे का असे बोलताना उद्बोधन त्यांनी आढावा घेतला। चॅनलचे प्रतिनिधी संतोष बोलताना यांच्या नेतृत्वाखाली 55 पेक्षा जास्त कार्यकर्ते आज राष्ट्रवादी काँग्रेस जामरूड ग्रामपंचायतमधील विनंती आहे की आपण खाली यायचं आहे। वडवळ गावातून जामरूड ठाकूरवाडीमधून छबी मेंगाळ, मंगळ ओला, गणेश मेंगाळ, तातू इंदोळा, ताई इंदोळा, हिरामन इंदोळा, सावित्री इंदोळा, मनोहर इंदोळा, चेतन मेंगाळ, गोपीनाथ मेंगाळ, जगन जयराम हडप, लक्ष्मण वामन हडप, निवृत्ती लक्ष्मण हडप, विजय लक्ष्मण हडप, तानाजी सकाराम हडप, मारुती माधू हडप, स्वतंत्र हडप, मागे जनार्दन हडप, सागर देवराम हडप, जगदीश ज्ञानेश्वर हडप पक्षप्रवेश करत आहोत। परंतु आपले 40 गेले असते भाई तर आपल्याकडे 400 येण्याचं काम आपल्या कार्यकर्त्यांनी केलंय आणि खऱ्या अर्थाने हीच आपली खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद आहे। तर आपण काम करत असताना, सर्वांगीण विकास करत असताना, ही पक्ष संघटना मजबूत करत असताना आपण बघितलं असेल मागच्या 2 महिन्यापूर्वी आपण कर्जत तालुका असेल, खालापूर तालुका असेल, खोपोली शहर असेल, खालापूर शहर असेल, प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक बूथवर जाऊन बूथ कमिटीच्या बैठका घेतल्या। खऱ्या अर्थाने आपल्या कार्यकर्त्यांना विश्वास देण्याचं काम केलं, खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांना एक बळ देण्याचं काम केलं। खऱ्या अर्थाने त्या गावात जाऊन आपले कार्यकर्ते कसे वाढले पाहिजेत, कार्यकर्त्यांच्या समस्या काय आहेत, कार्यकर्ते कशा पद्धतीने घडले पाहिजेत यासाठी जाऊन आपण प्रत्येक गावात जाऊन आपलं महत्त्व पटवून देण्याचं काम केलं। आज आपण या सभेची आपण उपस्थिती बघितली असेल तर सर्वात महत्त्वाचं संतोषजी मी आपल्याला सांगेन, आपण जे खऱ्या अर्थाने गाव बैठकीचं जे नियोजन केलं होतं त्याचं फळ आज आपल्याला बघायला मिळतंय आणि आपल्याला खऱ्या अर्थाने गाव बैठक घेतल्या त्याचा फायदा आपल्याला होतोय। पुढच्या काळामध्ये आपण बघितलं असतील पक्षप्रवेश आपल्याकडे प्रत्येक रविवारी होत असतात। आज मी सांगितलं होतं संतोष भाऊला तर आपला आजचा कार्यक्रम कर्जतला घेऊ, संतोष भाऊने नाही सारखा कार्यक्रम कर्जतला घ्यायचा नाही, हा कार्यक्रम आपला खालापूरला घ्यायचा आहे। आमची ताकद आपल्याला दाखवून द्यायची आहे आणि खरंच मी खालापूरच्या माझ्या सर्व खंडे कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देईल। इतक्या मोठ्या संख्येने आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश होतोय। खऱ्या अर्थाने आपल्याकडे कुठल्याही पक्षाची ताकद नाही, आज आपल्याकडे कुठलाही संवैधानिक पद नाही, आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा पक्षाचा पद नसताना खऱ्या अर्थाने आदरणीय तटकरे साहेब असतील, आदरणीय दादा असतील, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण सर्वजण आजपर्यंत राष्ट्रवादी पक्षाचं काम करतोय आणि आपण सर्व माझ्या विश्वासावर माझ्या सोबत काम करताय, माझी शक्ती वाढवण्याचं काम करताय, माझी ताकद वाढवण्याचं काम करताय। मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देणार आहे। पुढच्या काळामध्ये आपण जेव्हा
या निवडणुकीला सामोरं जात असताना, या मतदारसंघाचा विकास करत असताना, खऱ्या अर्थाने या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करत असताना भाईंनी सांगितलं का आपल्या या मतदारसंघाचा विकास झालाय. भाई मी सांगेल मतदारसंघाचा विकास जरूर झालाय, परंतु काही कुटुंबाचा विकास झालाय, त्याच्या नातेवाईकांचा विकास झालाय. माझ्या आम जनतेचा विकास इथं झालेला नाही. माझ्या आपण या ठिकाणी बघितलेला आहे. माझा आदिवासी बंधू आज पण आपण जर विकास झाला असता तर आपल्याला कर्जत तालुक्यामध्ये 100हून अधिक गावामध्ये पाण्यासाठी टँकर पाठवण्याची गरज लागली नसती. आपण जेव्हा गावागावामध्ये फिरत होतो, आपण गावागावाच्या वस्तीमध्ये जात होतो, आपण गाव बैठका घेत होतो, तेव्हा गावामधले अंतर्गत रस्ते आपण बघितले. आमच्या बाबूशेठच्या गावामध्ये आम्ही गेलो. त्या गावामध्ये गेल्यावर आम्हाला उडत सुरेखाताईच्या भाषेत सांगायचं म्हणून उडत त्या गावात जावं लागलं. गावातले अंतर्गत रस्ते बघितले तर गावातले अंतर्गत रस्ते झालेले नाहीत. गावामध्ये दुर्दशा तशीच आहे. गावामध्ये आरोग्याची व्यवस्था झालेली नाही, गावामध्ये सांडपाण्याची व्यवस्था झालेली नाही. आपण जर फक्त लाईट पाणी हेच काम जर आपण करायचं म्हटलं तर हेच काम आमदाराचं असू शकतं का? तर आमदारांनी सर्वांगीण विकास केला पाहिजे. त्यामध्ये आरोग्य असेल, त्यामध्ये शिक्षण असेल, त्यामध्ये रोजगार असेल, त्यामध्ये आपला सर्व विकास असेल. हे सर्व माझ्या महिला भगिनींचा खऱ्या अर्थाने त्यांचा सन्मान करण्याचं काम केलं पाहिजे, त्यांचं संरक्षण करण्याचं काम केलं पाहिजे, माझ्या महिला भगिनीला ताकद देण्याचं काम केलं पाहिजे. मगाशी कोणीतरी वाटत सांगितलं, संतोष भाऊनी सांगितलं, मला वाटते आमदार साहेबांनी सांगावा. आपल्या तालुक्यामध्ये संतोष भाऊनी सांगितलं का 300 कंपन्या आहेत. मी सांगतोय का आपल्या तालुक्यामध्ये लिस्टेड कंपन्या 361 कंपन्या आपल्या तालुक्यात मतदारसंघामध्ये आहेत. आमदार साहेबांनी किती लोकांना परमनंट नोकऱ्या दिल्या हे आजपर्यंत जाहीरपणे आमदार साहेबांनी आझाद पत्रकारांपर्यंत घेऊन सांगावं की त्यांना खरंच मनापासून धन्यवाद देईल. तर आपण या ठिकाणी बघितलं असेल, प्रत्येक गावामध्ये जातो तेव्हा मला त्या गावातील तरुण भेटत असतात. ते तरुण मला सांगत असतात का भाऊ आमचा रोजगाराचा प्रश्न आहे, आमच्या गावामध्ये कंपनी आहे परंतु आम्हाला कंपनीत काम मागण्यासाठी सतीश आपण बघितलं असेल तिथं उपोषण करावं लागतंय. आम्हाला त्या गावामध्ये आमच्या हक्काचा रोजगार मागण्यासाठी आम्हाला कोर्ट कचेऱ्या करावं लागतात. याचं कारण म्हणजे आमदार साहेबांच्या नातेवाईकांनी घेतलेले ठेके आहेत. आपण बघितलं असेल ठेका यांच्या नातेवाईकाला, कॉन्ट्रॅक्ट यांच्या नातेवाईकाला, त्याचा बस यांच्या नातेवाईकाला, आणि आपल्या इथे परिसरामध्ये जर कुणी असा चुकीचा आवाज करण्याचं काम केलं तर त्या पद्धतीने त्यांच्यावर कुठे खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम करतात. मधल्या काळामध्ये आमच्या तालुक्याचे अध्यक्ष संतोषजी बैलमारे आहेत. त्या कंपनीमध्ये कुठलीतरी मला वाटतं कोपराड कंपनी आहे. त्या कोपराड कंपनीमध्ये बऱ्याच कामगारांचा पगार झाला नव्हता म्हणून त्याचा जाब विचारण्यासाठी त्या गावाचे सरपंच म्हणून त्यांच्या कंपनीमध्ये गेले. त्यांच्यावर कोणाला तरी चढून ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायला भाग पाडला. त्याच पद्धतीने आपल्या कुमार दिसले असेल, थोडीशी झटापटी झाली काय, त्याच्यावर 307 गुन्हा दाखल करण्याची ताकद आमदार साहेबांची झाली होती. आपण बघितलं असेल अशा पद्धतीने खोटं काम करण्याचं या मतदारसंघामध्ये आजपर्यंत घडत आहे. आपण सर्वजण बघताय. तर या मतदारसंघामध्ये फक्त अन्याय, अत्याचार, हुकुमशाही, दादागिरी, दडपशाही हेच त्यांना चाललेलं आहे. आणि आपल्याला खऱ्या अर्थाने पुढच्या काळामध्ये या मतदारसंघाची जो अत्याचार आहे, जी दादागिरी आहे, जी हुकुमशाही आहे, ती हुकुमशाही नष्ट करायची आहे. त्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थाने या मतदारसंघाचं नेतृत्व करायचं आहे आणि त्यासाठी तुमची सर्वांची ताकदीची गरज आपल्या सर्वांना लागणार आहे. आपण जेव्हा विकास करत असताना आपण कधी बघितलं नाही, आपण या मतदारसंघाचा विकास करताना फक्त लाईट पाणी रस्ता झाला म्हणजे काम झालं नाही. तर या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने प्रत्येक गावाच्या तरुणांना रोजगार भेटला पाहिजे, माझ्या महिला भगिनींना रोजगार भेटला पाहिजे, माझ्या महिला भगिनींच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्याचं काम केलं पाहिजे, माझ्या महिला भगिनींना सन्मान देण्याचं काम केलं पाहिजे, माझ्या महिला भगिनींना संरक्षण देण्याचं काम केलं पाहिजे. आपलं विजन चांगलं असलं पाहिजे. आपल्या मतदारसंघाचा विकास हा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. यासाठी ही निवडणूक आपल्या सर्वांना तुमच्या सर्वांच्या ताकदीने लढवायची आहे आणि ती जिंकायची सुद्धा आहे. यासाठी आपण सर्वांनी आजपासून कामाला आणणं गरजेचं आहे. तर आपण सर्वजण ही संघटना मजबूत करण्यासाठी आपण बघितलं असेल, ही संघटना मजबूत सुधाकर घराणे एकट्याने केलेली नाही, तर आपले सर्व प्रमुख पदाधिकारी असतील, माझे सर्व कार्यकर्ते असतील, त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही कर्जत खलापूरची संघटना मजबूत झालेली आहे. आणि ही संघटना मजबूत झाल्यानंतर आपलं खरं हे रोपटं आता मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. ते आता फुलं देण्याच्या नामी आलेलं आहे. त्यासाठी आपल्याला अधिक जवळच महिन्याभराच्या अंतरावर ही निवडणूक आता आपल्या समोर आलेली आहे. ही निवडणुकीसाठी आपल्याला सर्वांना ताकदीने आजपासून कामाला लागायचं आहे.
बाईंनी सांगितलं, इथे सर्वांना सुधाकर घाले व्हायला लागणार आहे. मी एकटा सुधाकर घाले असून किंवा मी एकटा ताकद लावून ही निवडणूक जिंकू शकत नाही. यासाठी आपल्याला सर्वांना खऱ्या अर्थाने सर्वांना सुधाकर घाले होणं गरजेचं आहे, सर्वांना ताकद लावणं गरजेचं आहे आणि सर्वांची ताकद एकत्रित करून आपल्याला ही निवडणूक लढवायची आहे. हे काम करत असताना आपल्या सर्वांच्या समोर प्रश्न असेल तर ही संघटना मजबूत झालंय, आपण महायुतीमध्ये काम करतोय, आपल्याला उमेदवारी कुठून मिळणार, आपण निवडणूक कशी लढवणार. पण मी आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतोय, उमेदवारी आपल्याला मिळणार आणि उमेदवारी अर्ज सुद्धा सर्वांच्या हाती आपल्याला भरला जाणार असं मी आपल्याला या ठिकाणी सांगतोय. तर आपण ही निवडणूक खऱ्या अर्थाने लोकांच्या ताकदीने सर्वकडे विकास करण्यासाठी लढणार आहोत. आपल्याला या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने न्याय देण्यासाठी, या मतदारसंघामधला अन्याय अत्याचार संपवण्यासाठी ही निवडणूक लढवायची आहे. आणि या अप्पा असतील, आपण आपल्याला अनेक मार्गदर्शन केलं, आपण आपल्याला हे सुद्धा सांगितलं, संघटना मजबूत असली म्हणजे आपण निवडून येणार नाही, तर आपल्या प्रत्येक संघटनेच्या सदस्यांनी खऱ्या अर्थाने कामाला लागलं पाहिजे, प्रत्येक कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थाने कामाला लागलं पाहिजे, प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे. आपण सर्वजण जेव्हा खऱ्या अर्थाने कामाला लागाल तेव्हा ही निवडणूक जिंकू आणि लढू सुद्धा आणि जिंकू सुद्धा. आपण अनेक दिवस ही संघटना मजबूत करण्यासाठी काम करतोय. आता हा पक्षप्रवेश झाल्यानंतर संध्याकाळी 4 वाजता कर्जतमध्ये सुद्धा एक पक्षप्रवेश होणार आहे. आज विविध गावामधून अनेक गावातील पक्षप्रवेश होणार आहे. हजारोच्या संख्येने आज पक्षप्रवेश होणार आहे. मला वाटतं की आजचा हा पक्षप्रवेश या मतदारसंघामधला सर्वात मोठा पक्षप्रवेश असेल असं मी आज या ठिकाणी सांगणार आहे. आणि खऱ्या अर्थाने मला जरी नेते गेले असतील त्याची पर्वा नाही, खऱ्या अर्थाने मला काम करणारा कार्यकर्ता आज माझ्यात प्रवेश करणार आहे याचा मला जास्त अभिमान आहे. आणि तोच खरा माझा कार्यकर्ता त्या बूथवर जाऊन त्या कमिटीवर जाऊन काम करणार आहे. कारण काम करत असताना गावाचा सरपंच असेल, बूथ कमिटीचा अध्यक्ष असेल, जिल्हा परिषद वॉर्डचा अध्यक्ष असेल, पंचायत समिती वॉर्डचा अध्यक्ष असेल, आता प्रमुख गावाचा कार्यकर्ता असेल, बूथ कमिटीचे सर्व मेंबर असतील, हे खऱ्या अर्थाने काम करणार आहेत. त्यांची खऱ्या अर्थाने त्या मतदारसंघामध्ये, त्या बूथवर, त्या ग्रामपंचायतीमध्ये, त्या पंचायत समिती वॉर्डमध्ये, त्या जिल्हा परिषद वॉर्डमध्ये, या मतदारसंघामध्ये त्यांची ताकद असताना ते काम करणार आहे आणि तेच कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत त्याचा मला अभिमान आहे. कारण हे सर्व करत असताना आपण अनेक दिवस बघतोय, कोपुलीमध्ये सुद्धा आपली एक अशीच बैठक झाली. आदरणीय आप्पांच्या नेतृत्वाखाली आपण ती बैठक घेत असताना ती सुद्धा बैठक खूप मोठी झाली. पण आजची खळापूरची बैठक बघून मला मनापासून आनंद होतोय. तर आपले खरे कार्यकर्ते आजपासून खऱ्या अर्थाने कामाला लागणार आहेत. मी सर्वांना खऱ्या अर्थाने आज विनंती करणार आहे, आपली ही निवडणूक अगदी मला वाटते 5 ते 7 तारखेला ऑक्टोबरच्या आचारसंहिता पडेल. त्यानंतर आपल्याला जास्त काही वेळ भेटणार नाही, तेव्हा आपण सर्वांनी एकत्रित होऊन आजपासूनच कामाला लागायचं. आता हे पितृपक्ष मला वाटतं काहीतरी 2 तारखेला संपेल. 2 तारखेनंतर या निवडणुकीची रणधुमाळी चालू होईल. तेव्हा आपण सर्वजण माझ्यासोबत असाल असा प्रसन्नाचा विश्वास व्यक्त करतो. आपण सर्वजण आजच्या या बैठकीसाठी उपस्थित राहिलात. मी सर्वांना मनापासून धन्यवाद देईन.